नमस्कार मित्रमैत्रिणींनो. तर आज एक नवीन सुरुवात आहे. आज आहे एकादशी. आज मोठी एकादशी आहे. तर इथे वाजले सकाळचे 7 आणि आमच्या दोघींची आंघोळ झाली आहे. श्रेयांश अजून खेळतोय. त्याला नाही एवढं लवकर घालणार कारण थंडी वाजते मग त्याला. आता खुशीची झाली आंघोळ. खुशी पूर्ण तयार झाली. आता खुशीला भूक लागली आहे तर तिला जेवायला देते. काय खायचं खुशी तुला आता? भेंडीची भाजी खायची तिला आता. तर आज इथे मी म्हणजे माझ्या बहिणीच्या गावाला आले. तर इथं आहे ना एकादशी निमित्त खूप मोठा कार्यक्रम राहतो. जर शक्य झालं तर मग मी शूट करील आणि नक्कीच दाखवेल तुम्हाला सगळ्यांना कसा कार्यक्रम राहतो. मी पहिल्यांदाच बघणार आहे पण ती म्हणत होती का खूप मोठा कार्यक्रम राहतो. तर शक्य झालं तर मी नक्कीच शूट करील. चला कंटिन्यू राहा. इथं थोडासा चहा ठेवला मी. इकडे दूध तापलंय. दूध प्यायचं आहे. घे प्यायला घे. काय काय बर चालेल देते. तुला उपवास नाही धरायचा का? आज एकादशी ना. आज उपवास नाही का बाप्पाचा? बर. श्रेयांचा हा ड्रेस आहे. आज तो हा घालणार आहे. खुशीने हा घातलाय. तर आता आम्हाला जायचंय कीर्तनाला. एकादशी निमित्त सत्संग इथं. तर तिथं जायचंय. त्याच्यामुळे या दोघांचं आवरलंय मी आता माझं बी आवरते आणि निघायचंच आहे आता आम्हाला. रे बघा इथे मी माझं सुद्धा आवरलेलं आहे. म्हणजे काय एवढं खास मेकअप नाही केला आहे पण आता कारण सत्संगला चालू आहे त्या हिशोबानेच तयार झालो आहे आम्ही. तर इथे झालं आहे माझं आवरलं आहे. माझ्या बहिणीचं आवरतं आहे. त्याच्यानंतर निघूच आम्ही. तर ही साडी घातलेली आहे मी आज. तर चला जर शक्य झालं तर तिथलं सुद्धा थोडंसं मी व्हिडिओ काढेल शक्य झाले तर. चला पूर्ण व्हिडिओ नक्की बघा तुम्ही. आता आम्ही घरी आलो. हातपाय धुतले. आता परत चाललो मंदिरांमध्ये जाणार आहे पाया पडायला. आणि तिथून नंतर तिकडे शाळेमध्ये प्रसाद आहे तर तो प्रसाद घ्यायला सुद्धा जाणार आहे. तर आता मंदिरात चाललो पाया पडायला. तर तिथे चला दाखवते तिथलं पण. तर आता आम्ही आलो आहे तिकडून म्हणजे गावातनं प्रसाद वगैरे खाऊन. तर आता मला निघायचं आहे माझ्या घरी. आता 2 दिवस झाले मी माझ्या बहिणीच्या घरी आलेले होते. तर आता मला माझ्या घरी जायचं आहे आज. तर त्याच्यासाठी मी आता इथं कपडे आहे माझे आमचे सगळे
कपडे होते ते कपड्यांच्या घड्या घालून घेते आणि दाजी नाही येईपर्यंत मी माझं सर्व आवरून ठेवते. दाजी आले का आवरून लगेच मी आता माझ्या घरी जाणार आहे, कारण 2 दिवसापासून मी इकडे आलेलो होते कार्यक्रमासाठी. तर आज जायचं आहे मला माझ्या घरी. तर चला कपडे भरून ठेवते मी दाजीला येईपर्यंत. आणि श्रेयांश आणि खुशी आता झोपलेले, तोपर्यंत मग त्यांची दोघांची झोप पण होऊन जाईल आणि माझं आवरून बी जाईल. तर कंटिन्यू राहा तुम्ही. तर बघा इतके कपड्यांची मी घड्या घातल्या आहे. इतके कपडे 2 दिवसासाठी मी आणले होते, कारण माझे काही म्हणजे फारसे नव्हते, पण मुलांसाठी जास्त आणले होते. दोघांचे स्वेटर आणि श्रेयांशला पॅन्टी जास्त आणलेल्या होत्या. तर इतके कपडे आहे. आता मी घड्या घालून ठेवले. श्रेयांश इथं झोपला आहे, तो बहुतेक उठेलच आता. तर हे बघा इतकी अशी व्हीप केली मी, अजून थोडीशी करणार आहे, कारण ही अशी जर ठेवली तर खूप कडू लागेल. असं याच्या साह्याने मी अशी खालून खालून करणार आहे. तर हे बघा इथे आहे ना, हे तुटून गेलं. तर इथे ना किती हे झाली, आणखीन 10-15 मिनटं करते मी, म्हणजे एकदम छान होईल. अजिबात कडूसुद्धा लागणार नाही. बघा थोडीशी थिक झालेली आहे. बघा इथे चांगली ना ही कॉफी जी आहे ती मिक्स करून घ्यायची आहे. आता मी थोडीशी केली, आणखीन थोडी मिक्स करते. तर हे बघा एकदम छान अशी झाली आहे आणि कडू अजिबात पण नाही, एकदम गोड झालेली आहे मस्त. आता मी पिऊन घेते आणि थोडीशी बहिणीसाठी पण ठेवलेली, तिलाही आवडते, मग ती पिईल आणि ही मी पिऊन घेते. तर आत्ताच आली मी माझ्या घरी, 7 वाजले. तर आत्ताच येऊन म्हणजे अर्धा 15-20 मिनटं झाले. आत्ताच येऊन पोचले, थोडेसे फ्रेश झाले, घर झाडले आणि खुशींना श्रेयांश खेळतोय. त्यांना पण काही करमत नाही वाटतं, श्रेयांश सारखं रडतोय आणि खुशी खेळू राहिली. खुशी करमतंय का? हा का, जाय मग पटकन ये. हा काय काय झालं? उभा राहा. हे बाय कोण आहे? पाय इकडे, पाय इकडे, पाय. हे बाय, हे बाय कोण आहे? आता थोडासा स्वयंपाक करते मी, कारण आज एकादशी ना, तर त्यामुळे मी इथं थोडीशी भगर टाकली. मला भगर आणि थोड्याशा चकल्या वगैरे काही तळते, म्हणजे भूक तर नाही एवढी, कारण 3 वाजता जेवण केलं होतं आम्ही तिथं.
पण उपाशी आता खुशी पण आहे, तिला झोप यायची नाही, त्यामुळं मग थोडंसं भगर आणि चकल्या वगैरे तळते